नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळतं, की आता अशोक मामा हे मॉर्निंग वॉकवरून आलेले असतात. इकडून ईश्वर काका येतात आणि म्हणतात, "पकडा गया. आज मला उशीर झाला तर एकटाच गेलास ना वॉकला?" अशोक मामा म्हणतात, "मग काय करणार? तू काल रात्री बाटली उघडून बसला होतास ना?" ईश्वर काका म्हणतात, "अरे मग असं कसं? काय रीतिरिवाज विसरायचे नसतात बाबा. काल वाढदिवस होता मित्राचा." असं ईश्वर काका डान्स करतच म्हणतात. तर अशोक मामा सुद्धा त्यांच्यासारखा डान्स करतच म्हणतात, "मग काल रात्री मी आलो होतो काय ढोसायला." ईश्वर काका इमोशनल होऊन म्हणतात, "तू कशाला येशील? तुझं घर आता माणसांनी भरलेलं आहे ना. माझ्यासारखा एकटा थोडीच आहेस तू." अशोक मामा म्हणतात, "हे बघ, एकटेपणावर दारू हा उपाय नाहीये. तो जर केला ना, तर एकटेपणा वाढत जातो." ईश्वर काका म्हणतात, "तू आता माझी शाळा घेणार आहेस का?" अशोक मामा म्हणतात, "तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय रे, आणि दुसरं काय? नको रे सोन्या, असं नको करू." ईश्वर काका म्हणतात, "ठीक आहे, नाही करत. ये, बस इकडे ये." असं म्हणत हे दोघं जण एका बाकावर बसतात. ईश्वर काका पुढे म्हणतात, "पण काही म्हणा अशोक, वाढदिवस जबरदस्त, जबरदस्त वाढदिवस झाला, एकदम फर्स्ट क्लास. बरं मग मला सांग, ती वल्लरी पोहोचली ना व्यवस्थित घरी?" अशोक मामा म्हणतात, "हो, पोहोचली ती. मला फोन आला होता ना तिचा." ईश्वर काका म्हणतात, "हो ना, पण बरं झालं रे ती आली. तिच्यामुळे काय कायदेशीर सल्ला तरी मिळाला आपल्याला." "बरं, तिने जे सगळे कागदपत्र काही सांगितलेले आहेत ना, ते सगळे जमा करावे लागतील हां." अशोक मामा म्हणतात, "हो, आजच जातो ना मी रजिस्टर ऑफिसमध्ये. सगळे कागदपत्र घेऊन येतो बरोबर." ईश्वर काका म्हणतात, की "एक काम कर, मी पण येतो. आपण जाऊया. अरे तुझे ते पैसे मिळाले ना, की मग आपण दोघंच बसू." अशोक मामा म्हणतात, "मुस्काडीत देईन, दोघंच बसू. त्याच्याशिवाय काही बातच नाही का रे दुसरी कुठली? चल बसू." म्हणजे अरे आपण निघू इथून, जाऊ इथून, असं हे दोघं जण हसत म्हणत तिथून जातात. तर इकडे घरी अनिश हा हॉलमध्ये झोपलेला असतो. दुसरीकडे भैरवीचं ऑफिसचं काम चालू असतं. अनिश हा झोपेतच बडबड करत असतो. तो म्हणत असतो, की "भैरवी, माझ्याशी अशीच प्रेमाने बोलत जा ना. मला खूप छान वाटतं." भैरवी ते ऐकते आणि म्हणते, "व्हॉट? ओ हॅलो." पुढे अनिश हा भैरवीचा हात पकडतो. भैरवी म्हणते, "अनिश, माझा हात सोडतोस का प्लीज?" अनिश झोपेतच म्हणतो, "पकडलाच नाही तर सोडू कसा?" भैरवी म्हणते, "अनिश प्लीज, मला काम आहे." अनिश झोपेतच म्हणतो, "माझ्यासाठी ना तुझ्याकडे वेळच नसतो." भैरवी हे ऐकते आणि 2 मिनिटं त्याच्याकडे पाहत बसते. पुढे म्हणते, "प्लीज मला काम आहे." असं म्हणत कसंबसं ती स्वतःचा हात त्याच्या हातातून सोडून घेते. थोड्याच वेळात अशोक मामा दुधाची पिशवी घेऊन आतमध्ये येतात आणि अनिशला असं झोपलेलं पाहून म्हणतात, की "सगळं जग उठून कामाला लागले आणि हे अजून आडवेच आहेत. ओ अनिश कुमार, अनिश कुमार, अहो तुमची बायको उठून कामाला लागली आहे आणि तुम्ही आपलं पडलात टीव्हीवर करून. चला उठा." अनिश झोपेतच म्हणतो, "बाबा झोपू द्या ना, 5 मिनिटं झोपू द्या प्लीज." अशोक मामा म्हणतात, "5 मिनिटं? पूर्वीसारखी लाथ घालील तुझ्या." असं म्हणत ते भैरवीकडे पाहतात आणि आपले शब्द मागे घेत म्हणतात, की "सॉरी सॉरी." पुढे म्हणतात, की "एक काम करा, तुम्ही आजपासून ना दोघं जण बेडरूममध्ये झोपायला लागा." असं म्हटल्यावरती अनिश पटकीने उठतो आणि म्हणतो, "का?" अशोक मामा म्हणतात, "का म्हणजे आयुष्यभर असेच राहणार आहेत का?" अनिश म्हणतो, "काय? नको बाबा, कशाला? ही जी अरेंजमेंट आहे ना मस्त आहे बाबा. नको उगाच कशाला?" अशोक मामा म्हणतात, की "हे बघा, तुम्ही हे जे काही उडत-उडत लग्न केले ना, त्यामुळं मी रागावलो होतो. बोललो असेल रागात काहीतरी, मीचा स्वीकार करणार नाही वगैरे. पण आता माझा राग गेलाय." अनिश म्हणतो, "का?" अशोक मामा म्हणतात, "अरे काल हिनं सगळं घरच्या बाईप्रमाणे केलं ना, मला बरं वाटलं. त्यामुळं आता घरराहटणीप्रमाणे वागा. परत बापामुळे आणि सासऱ्यामुळं आम्हाला एकत्र राहता येत नाही असं वाटायला नको. चला, चला तोंड धुवून घ्या. तोपर्यंत मी चहा करतो." असं म्हणत अशोक मामा किचनमध्ये जाणार तेवढ्यात दारावरची बेल वाजते. अशोक मामा ती दुधाची पिशवी भैरवीकडे देत म्हणतात, की "ही पिशवी घे आणि नेऊन ठेव आतमध्ये." पुढे ते दरवाजा उघडतात. तर देसाई आणि सातपुते हे दोघं जण आलेले असतात. हे दोघं जण मोठ्याने अशोक मामांना गुड मॉर्निंग असं म्हणतात. अशोक मामा म्हणतात, "सकाळ झाली, बैल उठला, दुसऱ्याच्या घरी गेला." देसाई म्हणतात, की "माझगावकर, कालचा सोहळा ना एकदम छान झाला होता." असं हे देसाई आणि सातपुते आतमध्ये डोकवतच म्हणत असतात. तर अशोक मामा त्यांना अडवतच म्हणतात, "छान झाला ना, तेवढं सांगण्यासाठी तुम्ही सकाळी सकाळी इथं आलात का?" सातपुते म्हणतात, "नाही, पूजेचं बोलायचं होतं. अनिश आणि सूनबाई पूजेला बसतील, त्यांच्या हातून पूजा होईल." देसाई म्हणतात, "आणि कालचा सोहळा कसा दणक्यात झाला ना, तसाच हा पण दणका उडून देऊ ना." अशोक काका त्यांना म्हणतात, की "दणकेश्वर, दणके कसले उडवतायत? काही पवित्र वगैरे आहे की नाही? पण आत्ताच पूजा झाली पाहिजे असा कुठं नियम आहे का?" देसाई म्हणतात, "काय आहे, दरवर्षी आपण मार्चमध्येच करतो ना." अशोक मामा म्हणतात, "मग यावेळी श्रावणात करा." सातपुते म्हणतात, "अहो पण आमची सगळी तयारी झाली आहे." अशोक मामा म्हणतात, "तयारी गेली खड्ड्यात. पूजा करायची असेल ना तर ती साधेपणानेच करायची आणि शोबाजी करायची असेल ना तर तुम्ही करा.
आम्ही फक्त प्रसादासाठी येऊ. देसाई म्हणतात, अहो असं कसं चालेल, यायला पाहिजे ना तुम्ही, तुम्ही महत्त्वाचे आहे, मग तुम्हाला काय आहे का महत्त्व ह्या गोष्टीचं. अशोक मामा मात्र त्यांच्याशी थोडा वाद घालतात आणि कसेबसे ह्या दोघांना ते तिथून हाकलवून देतात. पुढे अशोक मामा दरवाजा पटकीने लावून घेतात आणि म्हणतात, कामधंदा नाहीये, सकाळी सकाळी उठून दुसऱ्याच्या घरात जातात. पुढे ते येतात आणि म्हणतात की काय ह्यांचा लोकांचा भरोसा नाही, बाहेर जाऊन काही सांगतील, तुम्ही आपले उद्यापासून आतमध्ये झोपा. असं म्हटल्यावरती अनिश आणि भैरवी मात्र चिंतेत पडतात. भैरवी तर डोक्यालाच हात लावते. त्यानंतर आता देसाई हे सातपुतेंना म्हणतात की सातपुते, मी जे पाहिलं ते तुम्ही पाहिलंय का. सातपुते म्हणतात, अहो एकदा नाही 2 वेळा मी असंच पाहिलंय. देसाई म्हणतात, काय सांगताय, अहो काल तर मला हे सगळं ओके वाटलं होतं, ते फक्त दिखावापुरती. तसं जर असेल ना तर आपला फायदाच आहे. सातपुते म्हणतात, कसा हो. देसाई म्हणतात, यांच्या किल्ल्याला ना छोटं भोक आहे, हे आपल्याला दिसलेलं आहे. आता त्या भोकाचं भगदाड कसं होईल ना ते आपण पाहूया. सातपुते म्हणतात, काय बोलताय तुम्ही, मला काहीच कळत नाहीये. देसाई म्हणतात, अहो इतके दिवस आपण माझगावकरांच्या मागे रिडेव्हलपमेंटसाठी लागलो होतो ना, आता उलटा गेम करायचा. सातपुते म्हणतात, उलटा गेम तो कसा. देसाई म्हणतात, त्या मुलीच्या डोक्यात ना रिडेव्हलपमेंटचा किडा सोडला तर ती पोरगी ना आपल्याला नक्की पाठिंबा देईल आणि घरातूनच जर सुरुंग लागला ना तर भगदाड नक्की पडेल आणि मग माझगावकरांना रिडेव्हलपमेंटसाठी परवानगी द्यावीच लागेल. चला आता, असं म्हणत हे दोघं जण पुढे निघून जातात. इकडे घरी अनिश हातरुणाच्या घड्या घालत असतो तर भैरवीचं ऑफिसचं काम चाललेलं असतं. इरा तिथे येते आणि म्हणते की काका, आजोबा कुठे गेलेत. अनिश म्हणतो, ते आंघोळीला गेलेत. इरा म्हणते, आणि ईशान. तर अनिश म्हणतो, ईशान मीना आजीकडे गेलाय, काय झालं ग. इरा म्हणते, आणि मग संयमीताई कुठे गेली आहे, ती बोलली का आजोबाशी काही. अनिश म्हणतो, कशाबद्दल. इरा म्हणते, नाही काही नाही, तिला ना जरा बोलायचं होतं त्यांच्याशी म्हणून. भैरवी म्हणते, अगं नाही, ती सकाळीच तिच्या कॉलेजमध्ये गेली ॲडमिशनसाठी. आज फॉर्म मिळणार आहे ना, उद्या भरायचेत किंवा परवा भरायचेत. तर इरा स्वतःशीच म्हणते, म्हणजे आता तर ती खूप गडबडीत असणार आहे, ती कसं बोलायला आजोबांशी. हे भैरवी ऐकते आणि ती म्हणते, काय एवढं बोलायचंय ग तिला. इरा म्हणते, काही नाही, इन जनरल. माऊ तू का नाही गेलीस तिच्याबरोबर. भैरवी म्हणते, वेळ कुठे आहे मला, आणि उद्या परवा तसंही जावंच लागणार आहे. फी नाही का भरायची तिची, अमाऊंट खूप मोठी आहे, सो मलाच जावं लागेल. अनिश म्हणतो, ठीक आहे ना, मग मी जातो, म्हणजे तू बिजी असशील तर. नाहीतर ना आपण दोघं जाऊया, ॲडमिशनची प्रोसेस मोठी असते ना, माझी हेल्प होईल. पुढे इरा म्हणते, माऊ तुम्ही दोघं जण जा, संयमी ताईला ना इकडेच राहू दे, ती आजोबांशी बोलेल. अनिश म्हणतो, अगं काय बोलायचंय तिला. इरा म्हणते, काही नाही, जसं तुम्ही दोघं मला काही सांगत नाही ना, सो मी पण तुम्हाला काहीच सांगणार नाहीये, ओके. असं म्हणत ती पटकिनी आतमध्ये निघून जाते. अनिश भैरवीला म्हणतो, अगं आगाव झाली एक नंबरची ही, बाबांनी लाडवून ठेवलं हिला. तर भैरवी लगेच म्हणते, व्हेरी ट्रू. त्यानंतर इकडे चंदनराव हे मीनाला म्हणतात की मीना, काल ना मला अगदी बरं वाटलं, आपली भैरवी अगदी शहाण्यासारखी वागत होती. मीना म्हणते, मला ना तिचं काही कळतच नाही. चंदनराव म्हणतात, आता काय झालं. मीना म्हणते, काय झालं काय, आधी करिअर करिअर करत होती, मग तो रॉजर का कोण आला, परत मग त्याच्याशी लग्न कर म्हटलं तर काय म्हणाली, मला करिअरमध्ये अडथळा नकोय, मला लग्न करायचं नाही, आणि शेवटी काय केलं, केलं ना लग्न तिने, आता बसली घरात हार तोरण करत. चंदनराव म्हणतात, हो पण काल तर तुला हे आवडलं होतं ना. मीना म्हणते, तुमच्या लक्षात येत नाही हो, भैरवीचं लग्न झालं ना हे ऐकलं तेव्हा मला किंचितसं बरंही वाटलं होतं, म्हटलं चला आता आपली मुलगी मार्गा लागली एकदाची, पण रागही आला. चंदनराव पटकिनी म्हणतात, कारण की तिने आपल्याला न सांगता हे सगळं केलं असंच ना. मीना म्हणते, हो पण आता ना मला जरा वेगळीच भीती वाटायला लागली. चंदनराव म्हणतात, कसली. मीना म्हणते, क्षणिक मोहाला बळी पडून लग्न केलंय खरं या दोघांनी, पण एकदा तिला नक्कीच पश्चाताप होईल, तिला तिचं करिअर आठवेल, आणि मग हे लग्न मोडायला ती मागे पुढे पाहणार नाही. चंदनराव म्हणतात, तू तिच्याशी एकदा बोल, तिच्या मनात नक्की काय आहे ती विचारून घे, आपल्या मुलीच्या वागण्यामुळं अशोकरावांना काही त्रास होता कामा नये, एवढीच माझी इच्छा आहे. मीना म्हणते, नाही नाही, मला नाही बोलायचं तिच्याशी. चंदनराव म्हणतात की मीना, अगं असं कसं करून चालेल, शेवटी आपली लेक आहे ती, ती डिप्रेशनमध्ये होती, तिला वाटत होतं आपण स्ट्रॉंग आहोत, आपल्याला कुणाची गरज भासणार नाही, पण तसं नसतंय ना. एका क्षणात तिचं सगळं जग बदललंय, नवीन संसार, नवीन माणसं, ती भांबारून गेली असेल, तिला एकटी वाटत असेल, तिला काही दुखत खुपत असेल तर तुला तिच्याशी बोलायला नको का. वेणू वहिनी असत्या ना तर एक वेळ ठीक असतं, पण घरात कोणी मोठं बाई माणूस नाहीये. अगं मग कुणाकडे मन मोकळं करणार ती, तुझी गरज आहे मीना तिला, अगं बाईचं दुःख बाईलाच समजतं.
मीना म्हणते बरं ठीक आहे, बघते मी. आपण उद्या ईशानला सोडायला गेलो ना की मी बोलेल तिच्याशी. तर इकडे अनिश हा नाश्ता बनवत असतो. तिथे भैरवी येते. अनिश तिला गुड मॉर्निंग म्हणत चहा देतो. भैरवी चहा घेत म्हणते की तू हे का सगळं करतोयस? अनिश म्हणतो आज माझ्या आतला शेफ जागा झालाय. ब्रेकफास्ट पण पटकन रेडी करतो आणि मला सांग तू लंचमध्ये काय खाणार आहेस? भैरवी म्हणते तुला आवडतंय का हे सगळं करायला? अनिश म्हणतो ऑफकोर्स आवडतंय. घरच्यासाठी तर करतोय. भैरवी म्हणते अरे तसं नाही, म्हणजे तू तुझं सगळं कामं सोडून इथे आलायस आणि आता सगळं घरातलं कामं तुझ्यावरती पडतायत. अनिश म्हणतो त्यात काय एवढं, तुमच्यासाठी करायला काहीच वाटत नाही. तुला खरं सांगू का, हे आता 2025 आहे. आपल्यात ना गैरसमज असतो की पुरुषांनी ना फार ॲम्बिशियस असावं. आय एम नॉट लाईक यू, तुझ्यासारखं नाही आहे मी. भैरवी म्हणते का? अनिश म्हणतो का म्हणजे? काय मी तुला मागेही बोललो होतो ना की मला या रेसचा भाग व्हायचं नाहीये. म्हणून मला जंगल सफारी, नेचर हे सगळं आवडतं. ही सगळी कॉम्पिटिशन वगैरे ना हे तुमच्या लोकांसाठी, शहरातल्या लोकांसाठी. भैरवी म्हणते तुझ्यासाठी आयडियल किंवा चांगलं आयुष्य म्हणजे काय आहे? तुला नक्की काय हवंय? अनिश म्हणतो मला ना छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद हवाय. म्हणजे आता बघ ना, मी ब्रेकफास्ट करतोय, चहा करतोय, या सगळ्यातनं ना मला आनंद मिळतोय. मे बी थोड्या वेळाने आणखीन काहीतरी करील आणि मला त्यातनं सुद्धा आनंद मिळेल. अनिशच्या अशा बोलण्यामुळे भैरवी मात्र विचारातच पडते. अनिश तिला ब्रेकफास्ट देतो आणि म्हणतो काय झालं तुला? भैरवी म्हणते काही नाही. अनिश म्हणतो काय झालं, परत इरासारखं बोलायला लागलीस? काही नाही म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. बरं ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तरी इट्स ओके. सगळं सांगायला आपण काय खरे नवरा बायको थोडीच आहोत? असं म्हटल्यावरती भैरवी नाश्ता घेते आणि म्हणते की मी बाहेर बसते. असं म्हणत ती बाहेर बसायला जाते. तर आता पुढे अशोक मामा हे फार खुश होत म्हणतात की आपलं काम झालं, आपलं काम झालं. अनिश म्हणतो म्हणजे? अशोक मामा म्हणतात अरे उद्या बँकेचं नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट घेतलं ना की आपल्याला पैसे मिळतील. अनिश पण खुश होतो आणि म्हणतो की बाबा एवढं मोठं प्रेशर उतरलं, खरंच गुड न्यूज आहे. तुम्ही बसा, मी तुम्हाला चहा आणतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. अनिश म्हणतो मी दरवाजा उघडतो. पुढे अनिश जाऊन दरवाजा उघडतो. तर मीना आणि चंदनराव हे ईशानला घेऊन आलेले असतात. ईशान आतमध्ये पळतच येतो. अशोक मामा म्हणतात की आला माझा साळसूत ससा आला, ये बस इकडे. पुढे चंदनराव आणि मीना पण आतमध्ये येतात. अशोक मामा म्हणतात की अरे वा चंदनराव आणि मीनाताई, या या अगदी वेळेवर आलात तुम्ही, आज आनंदाचा दिवस आहे. चंदनराव म्हणतात की वा काय झालं? अशोक मामा म्हणतात सांगतो सांगतो, बसा बसा, पहिले बसून घ्या. पुढे अनिश म्हणतो की मी पाणी आणतो. तर अशोक मामा इरा आणि भैरवीला मोठ्याने आवाज देतात. भैरवी इरा दोघी जणी बाहेर येतात. भैरवी म्हणते काय झालं? अशोक मामा म्हणतात संयमी कुठे? भैरवी म्हणते की ती ॲडमिशनच्या कामासाठी गेली आहे. अशोक मामा म्हणतात अरे वा, म्हणजे सगळी कामं आज मार्गी लागण्याचा दिवस दिसतोय. इरा म्हणते म्हणजे? अशोक मामा म्हणतात सांगतो. तेवढ्यात भैरवी पटकिनी म्हणते की एफडीचं काम झालं का? अशोक मामा म्हणतात की येस. भैरवी म्हणते दॅट्स ग्रेट, खूप मोठं टेन्शन गेलं. तर मीना मध्येच म्हणते की भैरवी जरा चल ना, मला तुझ्याशी बोलायचंय. असं म्हणत मीना भैरवीला थोडं बाजूला घेते. भैरवी म्हणते कशाबद्दल? मीना म्हणते तुझ्याबद्दल. तुझं सध्या जे काही चाललंय ना त्याबद्दल बोलायचंय मला. भैरवी म्हणते मला नाही बोलायचंय. काय आहे ना, तुम्हाला फक्त माझं कसं चुकीचं असतं ना ते सांगायचं असतं. पण माझं ना उत्तम चाललंय. मुलं माझ्याजवळ आहेत, त्यांचं सुद्धा उत्तम चालू आहे. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. भैरवी जाऊन दरवाजा उघडते तर समोर पोलीस आलेले असतात. पोलीस थोडे आतमध्ये येतात आणि म्हणतात की माझगावकर इथेच राहतात का? आता पोलिसांना पाहिल्यावरती सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि हा भाग इथेच संपतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आता पोलीस कशा संदर्भात आले असतील? संयमीने धमकीची नोटीस ही प्रभूवांच्या गाडीवर ठेवली होती म्हणून आले असतील, का ईशानच्या सांगण्यावरून पोलीस आले असतील? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.